पुण्यात एका वकिलाच्या ऑफिसमध्ये 32 वर्षीय महिलेची हत्या झाली आहे। पोलिसांनी वकिलाची पत्नी आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला या गुन्ह्या प्रकरणी अटक केली आहे। अफेअरच्या संशयातून ही हत्या करण्यात आली आहे। पुण्याच्या चंदननगर भागात ही घटना घडली आहे। मृत मुलीच्या कुटुंबियांची दिशाभूल करणं आणि गुन्हा लपवण्यासाठी मदत केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी वकिलाला सुद्धा ताब्यात घेतलाय। पूनम मून असं मृत महिलेचं नाव असून ते येरवडा येथे राहिलाय। मागच्या 3.5 वर्षांपासून ती वकील संजय सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक आणि सेक्रेटरी म्हणून त्यांच्यासोबत काम करत होती। 16 एप्रिलला पूनम नेहमीप्रमाणे कामावर आली। संजय सावंत यांची पत्नी स्वातीला संशय आला की पूनम आणि संजय यांचे अनैतिक संबंध आहेत। स्वाती आणि तिच्या अल्पवयीन मुलीनं पूनमचे हातपाय बांधले आणि तिला बॅटनं मारहाण केली। यात तिचा मृत्यू झाला। गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत पूनम घरी आली नाही, म्हणून तिचा नवरा दिनेशनं वकील संजय सावंत यांना फोन लावला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय सावंत यांनी त्यावेळी दिनेश यांची दिशाभूल केली। त्यांनी सांगितलं की पूनम कदाचित तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली असेल। सावंत यांच्या जुना मुंढवा रोडला असलेल्या कार्यालयामध्ये शुक्रवारी सकाळी दिनेश आला। त्यावेळी गुन्ह्याची उकल झाली। कार्यालयाचं शटर उघडं होतं। त्यांना आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा पूनमचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। एका गोणीत मृतदेह भरून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकील संजय सावंत या मारहाणीत सहभागी नव्हते। ते सह आरोपी आहेत। त्यांच्यावर माहिती दडवण्याचा आणि आरोपींना मदत करण्याचा आणि मृत महिलेच्या पतीची दिशाभूल करण्याचा आरोप आहे। चंदननगर पोलिसांनी गुन्हे शाखेनं 6 तासात गुन्ह्याची उकल केली आहे।